बहिणीचं लग्न करायचं आहे. आम्ही तर सुरू करून दिली, पण नातं आहे आपलं, सून आहे तू माझी. आणि आता तूच वकील होते आहे, तुला कळत असेल कायदा. लग्न करून झोपली नाही माझ्या पोराबरोबर. घटस्फोट होणं काही कठीण नाही आहे, पण घटस्फोट काही समाधान नाही आहे. समाधान तेव्हा होईल जेव्हा उडणाऱ्या पक्षाचे पाय जमिनीवर येतील. त्याच्यासाठी तुला जमिनीवर आणणं गरजेचं आहे. पिक्चर पाहते का तू? चारित्र्यावर संशय आहे, सांगू आम्ही. चांगला नवरा असताना लफडं होतं म्हणून गेली, सांगू आम्ही. न सांगता निघून गेली. आणि हो, ते 50 तोळ्याचे दागिने कुठे ठेवले बेटा? 20 लाख रुपये होते घरात, ते कुठे ठेवले तू? चुकतो माणूस, माफ करू, लहान आहे तू. मी काहीही काय बोलता आहे. अंगावरच्या कपड्यावर आली होती मी. सासरे? मूर्ख, तू काही सेलिब्रिटी आहे की? घरातून निघाली तेव्हाही कॅमेरे होते आणि घरात आली तेव्हाही कॅमेरे होते. आणि शेजारी घाबरता मला पाणी तरी दिला का तुला? रात्रभर कुत्रीसारखी दारापुढे रुढत बसली. नवऱ्याला मारते, डोक्यावर टाके पडले त्याच्या, मारझोड करते. तुला काय वाटलं अशी सोडू तुला? तुझी मस्ती जिरवेल तेव्हाच मराठे नाव लावेल मी. मी खोटे बोलतेय तुम्ही. मी काही आणलं नाही. आणि मी नाही कोणाला फसवत. तुम्ही फसवलंय मला. व्यसनी मुलाचं लग्न करून दिलं माझ्याबरोबर. तुम्ही चांगली असते तर प्रयत्नही केले असते, पण तुम्ही आणि तुमचा मुलगा मिळालेला आहात. तो व्यसनी आहे, तुम्हाला माहीत असून तुम्ही माझं आयुष्य बर्बाद करत होते. आणि तो त्या रात्री अंगावर येत होता, एखाद्या जनावरासारखा. फक्त लोटला होता, मारलं नव्हतं. पण बेवडा पडला खाली. तुम्ही म्हटलं नको जाऊ देऊ त्याला बाहेर. नाही जाऊ दिलं. चांगल्या घराची मुलगी मी. दारूच्या दुकानात गेले. कधी दुधासाठी पाठवलं नव्हतं मला माझ्या आजोबांनी, पण दारू आणली मी. पण मला घरात घेतलं नाही त्याने. तोपर्यंत चढली होती. सर्व माहीत आहे तुम्हाला. आणि पैसा घेईल घटस्फोटाचा असा नको विचार करा. स्वतःच्या पायावर उभी आहे. नाही तुमच्यासारखं खाऊन आणि पिऊन, पण भाजी भाकरी खाऊन जगू शकेल इतकं कमावते. कोणावर अवलंबून नाही आहे मी, तुमच्या मुलासारखं. आणि तुम्ही मुलाला धमकवलं असतं. मला धमकवत आहे. तुम्हाला काही द्यायचं नाही मला. नको द्या, पण बदनामी करू नको. सासरे? मूर्ख, दारू पितो. तुझ्या बापाच्या पैशाने पितो का ना? त्याचा बाप कमवतो ना? काय लावलाय मूर्ख. आणि जनावर काय म्हणते? वाघ आहे तो आणि शिकार करत होता. थोडी दया दाखवत होता तुझ्यावर, पण दया दाखवायच्या लायकीची नाही तू. पहिले बांधून ठेवायला पाहिजे होतं, मग करायला पाहिजे होतं काय करायचं ते. बाहेर ठेवली पण ठिकाणावर नाही आली. जबर भावानी आहे तू. पण पोरगा दयाळू आहे, मी नाही. चल ये परत. नको मराठ्याला ते करायला लावू जे तुझ्याबरोबर करताना वाईट वाटेल. तुला काय वाटलं घर सोडून सुटशील मराठ्यांपासून? जग सोडल्यावरही सोडत नाही मराठे. चल ये 2 दिवसात. जगायचं आहे ना, तूही जग, बहिणींनाही जगू दे. का? तू मरते आणि त्यांनाही मारते. तू चालते त्या रस्त्यावर त्यांनाही ढकलते. तू ऐकलं असेल मुंगी हत्तीच्या कानात. मूर्ख गोष्टी आहेत त्या. हत्ती तुझ्यासारख्या मच्छर पाया